नमस्कार मंडळी, तर नवरात्री विशेष भागामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आज आपण अष्टमी नवमीला कन्यापूजन कसे करतात याबाबत माहिती बघणार आहोत। नवरात्रीमध्ये येणारी अष्टमी आणि नवमी या दोन्ही तिथी खूप खास मानल्या जातात। या दिवसांमध्ये फक्त कन्यापूजन करतात आणि त्यानंतर आपले व्रत सोडतात। कन्यापूजन योग्य पद्धतीने करणे खूप महत्त्वाचे मानले जाते। असे केल्याने आई दुर्गा प्रसन्न होते। त्यामुळे कन्यापूजनापूर्वी आणि कन्यापूजनानंतर काही गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचे असते। नियमानुसार कन्यापूजन केल्याने देवी प्रसन्न होऊन पूजेचे शुभ फळ देते असे म्हणतात। त्यामुळे पाहूयात कन्यापूजनाचे नियम आणि उपाय पुढीलप्रमाणे। नवरात्रीचे शेवटचे 2 दिवस खूप महत्त्वाचे असतात। काही लोक अष्टमीच्या दिवशी कन्यापूजन करून आपले व्रत सोडतात, तर काही लोक नवमीच्या दिवशी व्रत सोडतात। त्यामुळे हिंदू धर्मात या दोन्ही तिथींना खूप महत्त्व आहे। योग्य विधीनुसार कन्यापूजन करून व्रत सोडल्यास भक्ताला आई दुर्गाची विशेष कृपा मिळते आणि त्याच्या आयुष्यात सुख समृद्धी येते अशी मान्यता आहे। त्यामुळे अष्टमी आणि नवमीच्या दिवशी कन्यापूजन करताना भक्तांनी काही गोष्टीची काळजी नक्की घ्यावी। धार्मिक नियमानुसार कन्यापूजन केल्याने देवीच्या कृपेने तुमच्या आयुष्यातील अडचणी दूर होतात व मनोकामना देखील पूर्ण होतात असे मानले जाते। कन्या घरात आल्यावर त्यांचे पूजन कसे करावे। नवरात्रीमध्ये अष्टमी आणि नवमीच्या दिवशी जेव्हा तुम्ही कन्यापूजन कराल तेव्हा 9 कन्यांना जेवण नक्की द्यावे। जर 9 कन्यांना जेवण देणे शक्य नसेल तर तुम्ही 7, 5 किंवा 3 कन्यांनाही जेवण देऊ शकता। जेव्हा कन्या तुमच्या घरात येतात तेव्हा सर्वात आधी तुम्ही स्वतःच्या हातांनी त्यांचे पाय धुवावेत। कन्यांना आई दुर्गाचे रूप मानून असे केल्याने देवी खूप प्रसन्न होते आणि भक्तांवर तिची विशेष कृपा नेहमी राहते। कन्यांचे पाय धुतल्यावर त्यांच्या पायांना महावर किंवा अलता नक्की लावावा, हे शुभ मानले जाते। त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते। कन्यांच्या पायांना स्पर्श करून त्यांचे स्वागत करणे आणि आशीर्वाद घेणे हे आदराचे प्रतीक आहे। कन्यांच्या आवडीचे भोजन बनवावे। कन्या घरात आल्यावर त्यांना आसनावर बसवावे व कुंकू लावून त्यांचे पूजन झाल्यावर जेवण वाढावे। त्यांना त्यांच्या आवडीनुसार पदार्थ द्यावे। तसेच कन्यांना प्रसाद म्हणून फळेही नक्की द्यावीत। यासाठी तुम्ही केळी, डाळिंब, सफरचंद यासारखी फळे आणू शकता। कन्यांना त्यांच्या आवडीचे आणि पौष्टिक जेवण दिल्याने त्यांना आनंद होतो व त्या पोटभर जेवतात। अशा प्रकारे कन्यांना जेवण दिल्याने त्या खूप खुश होतात आणि त्यामुळे आपल्याला फळ मिळते अशी मान्यता आहे। कन्यापूजनामुळे लहान मुली खुश झाल्या की त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून आई दुर्गाही प्रसन्न होते असे मानले जाते। त्यामुळे कन्यांच्या आवडीचे पदार्थ बनवावे व त्यांना आवडेल असा साज शृंगार त्यांना भेट म्हणून द्यावा। कन्यांना लाल रंगाचे कपडे भेट द्या। कन्यापूजनात कन्यांना लाल रंगाचे कपडे भेट द्यावेत अशी मान्यता आहे, कारण देवीला हा रंग खूप आवडतो। जर लाल रंगाचे कपडे देणे शक्य नसेल तर तुम्ही त्यांना लाल रंगाची चुनरीही भेट करू शकता। लाल रंग हा शुभ मानला जातो आणि तो देवीला प्रिय आहे। तसेच शृंगाराचे सामान जसे की टिकली, बांगड्या, लिपस्टिक, नेलपेंट, मेहंदीचा कोन, रुमाल इत्यादी वस्तूसुद्धा तुम्ही 9 कन्यांना भेट म्हणून द्याव्यात। 9 कन्यांना आई दुर्गाचे 9 रूप मानून असे केल्याने देवी खूप प्रसन्न होते। यामुळे भक्तांच्या घरात नेहमी सुख समृद्धी राहते। या भेटवस्तू देऊन आपण देवीचा आदर करतो आणि तिच्या कृपेची याचना करतो। या वस्तू कन्यांना दिल्याने त्यांनाही आनंद होतो आणि घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते। कन्यांना ही गोष्ट अवश्य द्या। अष्टमी किंवा नवमीच्या दिवशी कन्यापूजनात कन्यांना एका वस्त्रात तांदूळ, 1 नाणे, दुर्वा, हळदीची गाठ आणि 1 फूल बांधून नक्की द्यावे। या सर्व वस्तू शुभ मानल्या जातात आणि त्या देवीला अर्पण केल्या जातात। तसेच जर तुम्ही कन्यांना दरवर्षी काही खास भेट देत असाल तर जसे कपडे, पैसे, शालेय साहित्य किंवा अन्य कोणतेही गिफ्ट तर यंदा तेही द्या। जुनी परंपरा कायम ठेवणे हे शुभ मानले जाते। असे केल्याने आई दुर्गाची विशेष कृपा कुटुंबातील सर्व सदस्यांवर नेहमी राहते। या वस्तू देऊन आपण कन्यांना आशीर्वाद देतो आणि त्यांच्याकडूनही आशीर्वाद घेतो। हे एक प्रकारचे देवीला केलेले अर्पणच असतं।
कन्यापूजनानंतर असा द्या कन्यांना निरोप। कन्यापूजन झाल्यानंतर कन्या घरी जायला निघताना संपूर्ण कुटुंबाने सर्व कन्यांच्या पायांना स्पर्श करून नमस्कार करावा। त्यांच्या पाया पडणे हे आदराचे प्रतीक आहे, तसेच त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यावा। लहान मुलांचे आशीर्वाद खूप महत्त्वाचे मानले जातात। यानंतर कन्यांना दारापर्यंत सोडावे आणि सन्मानाने निरोप द्यावा, त्यामुळे कुटुंबावर त्यांचा आशीर्वाद मिळतो आणि घरातील सर्व संबंधित समस्या नष्ट होतात आणि घरामध्ये समृद्धी आणि आनंद येतो। तर मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा। अशाच नवीन व्हिडिओसाठी अपडेट राहण्यासाठी माझ्या फन अँड फूड चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। थँक्यू सो मच।